आपल्यापैकी बऱ्याच जणांना एक अशी बेसिक इन्फॉर्मेशन आहे की IQ म्हणजे एक असा नंबर जो सांगतो की कोण किती हुशार आहे, किती इंटेलिजंट आहे. सगळ्यात जास्त IQ असलेल्या आईन्स्टाईनबद्दल सगळ्यांनाच माहीत असेल. पण EQ, AQ, SQ, MQ, PQ, TQ यांच्याबद्दल माहिती आहे? एज्युकेशनल सायकोलॉजीमध्ये मला मल्टिपल इंटेलिजन्सेसबद्दल शिकायला मिळालं. तसं तर जेवढ्या जास्त थेरी काढाल तेवढे जास्त वेगवेगळ्या प्रकारचे इंटेलिजन्सेस बघायला मिळतील. पण आज बेसिक 7 बघणार आहेत, ज्याच्यावर डिपेंड करतं की या जगात आपण कसं जगणार आहेत, कसं लोकांसोबत इंटरॅक्ट करणार आहेत आणि किती ॲडॅप्ट करून किती ग्रो करणार आहेत. तर EQ म्हणजे इमोशनल कोशंट, समोरच्याचे आणि आपले स्वतःचे सुद्धा इमोशन समजून घेणं, त्यांना रेग्युलेट करणं. रोजच्या कॉन्व्हर्सेशन्समध्ये, डेली लाईफमध्ये जे इमोशनल क्यूज भेटतात त्यांना ॲज अ मिनिंगफुल इन्फॉर्मेशन वापरणं टू अंडरस्टँड द सिच्युएशन. EQ टॉक्स अबाउट ॲडव्हर्सिटी कोशंट. हे मोजतं आहे की एखादा व्यक्ती हार्डवर्कला, प्रेशरला, एखाद्या अनप्रेडिक्टेबल सिच्युएशनला कसं हँडल करू शकतो. आणि ज्या सिच्युएशन्समध्ये नॉर्मल लोक हार मानतात तिथं हा किती वेळ तक धरून बसू शकतो. MQ म्हणजे मोरल कोशंट. आपलं खरं व्हर्जन त्यावेळेसच बाहेर येतं ज्यावेळी आपल्याला कोणी बघणारं नसतं. द मोरल कोशंट चेक्स युअर ॲबिलिटी टू चूज इथिकल बिहेवियर इवन वेन नो वन इज वॉचिंग. PQ म्हणजे फिजिकल कोशंट, द कनेक्शन बिटवीन युअर माइंड अँड युअर बॉडी. नॉर्मल लोकांच्या कंपॅरिझनमध्ये स्पोर्ट्समनमध्ये PQ सगळ्यात जास्त असतो. SQ इज सोशल कोशंट. नावाप्रमाणेच सोशल कॉन्टेक्स्ट इंटिप्रेट करणं, इफेक्टिव्हली इंटरॅक्ट करणं आणि कनेक्शन बनवण्याचं इंटेलिजन्स. आणि शेवटी येतं TQ म्हणजे टेक्निकल कोशंट. नवीन टेक्नॉलॉजी शिकून घेणं, समजून घेणं आणि त्यासोबतच क्विकली ॲडॅप्ट करणं. इंटेलिजन्स डिपेंड करते आपल्या जेनेटिक्सवर, आपल्या इन्व्हायरमेंटवर आणि आपल्याला मिळालेल्या एक्सपिरियन्सेसवर. जगातला प्रत्येकजण प्रत्येक कोशंटवर वेगवेगळ्या लेवलला आहे. एव्हरीवन इज इंटेलिजंट इन देअर ओन वे. त्यामुळं कधी कोणाची तरी कोणती तरी एखादी स्किल बघून आपल्या मनात न्यूनगंड आला किंवा जलन झाली तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, यू कॅन नॉट चेंज युअर जेनेटिक्स बट यू कॅन चेंज युअर एन्व्हायरमेंट, यू कॅन चेंज द एक्सपिरियन्स यू कॅन गेट. ते बदलून स्वतःला इम्प्रूव्ह करायची आणि स्वतःला इंटेलिजंट बनवायची तयारी ठेवायची.